नमस्कार. कर्करोग हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पण या गंभीर आजाराबद्दलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहितीये का? ती म्हणजे त्याची सुरुवातीची लक्षणं वेळेवर ओळखणं. कारण जर पहिल्या टप्प्यातच याचं निदान झालं तर त्यावर यशस्वीपणे मात करणं शक्य आहे. म्हणूनच आज आपण आपलं शरीर जे सुरुवातीचे इशारे देताना त्याबद्दलच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कर्करोगाला मराठीमध्ये कर्करोग असंही म्हणतात आणि कर्क याचा अर्थ होतो खेकडा. आता बघा, ज्याप्रमाणे खेकडा आपली पकड घट्ट करतो आणि हळूहळू एखादी वस्तू पोखरून काढतो, अगदी तसंच कर्करोग सुद्धा शरीराला आतून पोखरत जातो. या आजाराची तीव्रता किती आहे हे दाखवण्यासाठी ही उपमा अगदी समर्पक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी कर्करोग म्हणजे नेमकं काय, मग त्याची सर्वसाधारण धोक्याची सूचना कोणती, शरीरात कोणते विशिष्ट बदल दिसू शकतात, कोणते आजार बरेच दिवस टिकून राहिले तर धोका असतो, आणि सर्वात शेवटी अशी लक्षणं दिसल्यावर आपलं योग्य पाऊल काय असायला हवं. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी कर्करोगाची लक्षणं समजून घेण्यापूर्वी हा आजार मुळात आहे तरी काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या शरीरात काय होतं तर पेशींची वाढ आणि विभाजन एका शिस्तबद्ध पद्धतीने चालतं. जुन्या पेशी मरतात आणि त्यांच्या जागी गरजेनुसार नवीन पेशी येतात. पण कर्करोगामध्ये हे सगळं गणितच बिघडतं. शरीराला गरज नसतानाही काही असामान्य पेशींची वाढ इनकंट्रोलेबली म्हणजे अनियंत्रितपणे होत राहते. आणि याच अतिरिक्त पेशी एकत्र येऊन एक गाठ तयार होते, जिला आपण ट्यूमर म्हणतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजच्या तारखेत कर्करोगाचे 200 पेक्षा जास्त प्रकार माहिती आहेत. तो शरीराच्या कुठल्याही भागाला होऊ शकतो आणि म्हणूनच त्याची सुरुवातीची अगदी सामान्य वाटणारी लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं. चला, आता आपण अशा काही लक्षणांबद्दल बोलूया जी अनेकदा आपल्याला साध्या आजारांसारखी वाटतात आणि म्हणूनच आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कोणतंही लक्षण किती काळ टिकून राहतंय यावर आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ता बघा, दिवसभर काम केल्यावर थकवा येणं तर साहजिक आहे, नाही का? पण विचार करा, तुम्ही पुरेशी झोप घेतलीये, आराम केलाय, तरीही तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतंय. असा थकवा जो काही केल्या जात नाही, तर हे एक धोक्याचं लक्षण असू शकतं. कारण कर्करोगाच्या पेशी शरीरातली ऊर्जा खूप वेगाने वापरतात आणि त्यामुळे प्रचंड थकवा येतो. विशेषतः ब्लड कॅन्सर किंवा आतड्याच्या कर्करोगात हा थकवा जाणवतो, जो नुसता आराम करून दूर होत नाही. आता आपण काही विशिष्ट शारीरिक बदलांबद्दल बोलूया. हे असे बदल आहेत जे शरीराच्या ठराविक भागांमध्ये दिसून येतात आणि त्यांच्याकडे तर अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. खास करून महिलांसाठी स्तनांमध्ये एखादी गाठ जाणवणं, त्वचेवर खड्डा दिसणं, स्तनाग्राच्या आकारात किंवा रूपात बदल होणं किंवा त्यातून रक्तस्राव होणं हे स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. इतकंच नाही तर त्वचेचा रंग बदलणं म्हणजे लालसरपणा येणं हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे. यापैकी काहीही जाणवल्यास लगेचच वैद्यकीय सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शौच किंवा लघवीच्या सवयींमध्ये होणारे बदल हे सुद्धा खूप महत्त्वाचे संकेत आहेत. जसं की लघवी किंवा शौचाच्या वेळी वेदना होणं, त्यातून रक्त येणं, वारंवार लघवीला जावंसं वाटणं किंवा अचानक बद्धकोष्ठता किंवा जुलाब सुरू होणं जे लवकर थांबत नाहीत. ही लक्षणं मूत्राशय, प्रॉस्टेट किंवा आतड्याच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्ह असू शकतात. बरं, आता आपण अशा काही लक्षणांबद्दल बोलूया जी दिसायला अगदी साध्या आजारांसारखी असतात, पण ती धोकादायक का ठरतात? कारण ती लवकर बरीच होत नाहीत, ती सतत टिकून राहतात. उदाहरणार्थ, 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला. विशेषतः जर या खोकल्यासोबत थुंकीतून रक्त येत असेल किंवा आवाज बसला असेल तर हे फुफ्फुसाचा, व्हॉइस बॉक्सचा म्हणजे स्वरयंत्राचा किंवा थायरॉइड ग्रंथीच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. आता हे बघा, कुठलाही डाएट किंवा व्यायाम न करता जर आपलं वजन अचानक आणि खूप जास्त कमी होत असेल तर हे एक गंभीर लक्षण आहे. असं का होतं? कारण कर्करोग शरीराची ऊर्जा वापरण्याची प्रक्रियाच बदलून टाकतो आणि भूक कमी करतो. याचा परिणाम म्हणजे वजन झपाट्याने घटू लागतं. जर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ अन्न किंवा पाणी गिळायला त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हे अन्ननलिका, घसा किंवा अगदी पोटाच्या कर्करोगाचंही लक्षण असू शकतं. कारण गिळण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायू आणि नसांमध्ये काहीतरी समस्या निर्माण झाल्याचा हा संकेत असू शकतो. याशिवाय बरीच न होणारी जखम म्हणजे तोंडात किंवा त्वचेवरचा व्रण, औषधं घेऊनही 2 आठवड्यांपेक्षा जास्त टिकणारी डोकेदुखी, सतत पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा भूकच न लागणं आणि वारंवार ताप किंवा इन्फेक्शन होणं हे सुद्धा धोक्याचे संकेत आहेत. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतंही लक्षण जर सतत टिकून राहत असेल तर ते गंभीर असू शकतं.
चला आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. समस्या ओळखण्यापासून ते त्यावर योग्य कृती करण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. तर मग प्रश्न हा आहे की जर ही सतत टिकणारी लक्षणं दिसू लागली तर काय करायला हवं? या संपूर्ण चर्चेतला हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. अजिबात वेळ न घालवता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. घाबरून न जाता किंवा इंटरनेटवर माहिती शोधून स्वतःच निदान न करता डॉक्टरांकडे जाणं हेच सर्वात महत्वाचं आहे, कारण तेच योग्य तपासण्या करून अचूक निदान करू शकतात. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपलं शरीर आपल्याला सतत जे काही संकेत देत असतं ते आपण खरंच ओळखतो का? कारण आपल्या आरोग्याबद्दल सतर्क राहणं ही शेवटी आपलीच जबाबदारी आहे.